पुण्यात आतापर्यंत कोयता गँगची दहशत बघितली, पण आता या कोयता गँगनं ऑन ड्युटी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। पुण्याच्या वानवडी परिसरात ही घटना घडली आहे। भांडण सोडवायला गेलेल्या टोळक्यानंच रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केलाय। हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली। आहे व्यवस्थित आहे, कोणी काही काळजी करू नका, कोणी येऊ नका। ते राजा आला म्हणजे मी ठीक झालं। पशा वगैरे निघाले होते, अभिजित फोन करत होते। ओके, हॅलो, रत्नदीपकडे आलेलो आहे मी, ऑल बॅचमेट्स 106। काही प्रॉब्लेम नाही, काही काळजी करायचं कारण नाही, व्यवस्थित आहे, ओके आहे, स्टॉप। आज रोजी वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ससाणे नगर या एरियामध्ये EPA गायकवाड पेट्रोलिंग करत असताना एकमध्ये जे व्यक्ती आहे निहाल सिंग टाक म्हणून, त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कोयत्याच्या यांच्यावर वार करून तिकडून पळून गेलेले आहेत। त्यांच्यामध्ये EPA गायकवाडनं गंभीर जखम लागलेली डोक्यावर। गृह खात्याचा ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांचं मनोधैर्य कमी होण्याची कारणं म्हणजे आम्ही सत्ताधारी लोक आहोत। ह्याच्यामध्ये या सत्ताधारी लोकांनी हे गुन्हेगार लोकांच्या पाठीशी उभं राहून निवडणुकीत त्यांचा वापर करून आणि निवडणुकीसाठी वापर केल्यामुळे ह्या सत्ताधारी लोकांच्या मदतीने अनेक गुन्हेगार ह्या पद्धतीने वागणूक करत आहेत। आज पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांवर जर अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणूस भयभीत झाल्याशिवाय राहणार नाही। गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं, ती पूर्णपणाने गृह खातं गोंधळपणा गृह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोराल लो झालेला आहे। त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाहीत आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले आहेत। याचा अनुभव आजच्या घटनेत आला। महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलीस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाहीये।